आज बनवले होते मी साबुदाणा वडे आणि आज एकादशीसुद्धा होती. आईने विठ्ठल रुक्मिणीसाठी खूप छान असे हार बनवले होते. मस्त अशी पूजा झाली आजची एकादशीची आणि मुलींना सुट्ट्या असल्यामुळं ना मुली दिवसभर तारक मेहता लावून पाहत आहेत. माझा स्वयंपाक वगैरे थोडासा मी उरकून घेतला. चला जास्त ऊन पडायच्या अगोदर आता धुणं धुवून घेऊया म्हणलं. पण मला का जास्तीचं ऊन झालंच होतं. खाली आल्यानंतर मग मी ती साबुदाणा खिचडी हलवून घेतली. त्याच्यातलाच थोडासा साबुदाणा ठेवला. 2 उकडलेले आलू किस करून टाकले त्याच्यामध्ये. हिरवी मिरची पण वाटून घेतली आणि माझं ना त्या भांड्यामध्ये बसतच नव्हतं. त्याच्यामुळे कढईमध्ये हे प्रमाण काढून घेतलं, मीठ टाकून घेतलं, हिरवी मिरची टाकली, शेंगदाण्याचा कूट पण टाकला त्याच्यामध्ये आणि याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकतात आणि जिरेसुद्धा टाकू शकतात. पण जिऱ्याचा वास आम्हाला काही आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही टाकले नाही. कढईमध्ये तेल ठेवलं इथे गरम होण्यासाठी आणि एक एक करून वडे असे बनवून घेतले. खरे तर असे ऑइली पदार्थ जास्त घरामध्ये बनत नाहीत, पण आता मुलींना सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे त्यांना रोज काहीतरी वेगळं खायला लागतं. चला मग मुलीच्या निमित्ताने आता आपल्यालाही खायला मिळेल या निमित्ताने ना आज साबुदाणा वड्याचा प्लॅन बनवला. मस्त असे क्रिस्पी असे वडे तळून घेतले. त्यानंतर देवाचं ताट पण इथे रेडी करून घेतलं. देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला आणि खरंच मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला साबुदाणा एवढा आवडत होता ना, पण आता हल्ली का जास्त का साबुदाणा आवडतच नाही. मस्त असे आतपर्यंत वडे माझे इथे तळले होते आणि म्हटलं चला आता टेस्ट तरी पाहून घेऊया कसे बनले आहेत ते. आणि खाल्ल्यानंतर असे एकदम कुरकुरीत असे लागले आणि मीठ आणि मिरचीचं प्रमाण पण एवढं मस्त झालं होतं ना, एकदम परफेक्ट असे झाले होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि मग काही सर्वांची ताटं इथे रेडी करून घेतली आणि सर्वांनी टी व्ही पाहत पाहत ना मस्त असं फराळाचं एन्जॉय केला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.